गाईज, तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की माऊचं मी बोरनान करणार आहे आणि बोरनानचं मी सामान आणलेलं डीमार्टचा जर तुम्ही शॉर्ट्स बघितलं असेल तर तुम्हाला समजलं असेल की आज माऊचा फुल ब्लॉग येतोय. मी पोस्ट करते आणि मी माऊसाठी जे दागिने आणले होते तर माझा खूप मोठा पचका झाला आहे त्याच्यामध्ये आणि खूप है ना म्हणजे खूप होप्स ठेवून दागिने आणल्यानंतर त्या दागिन्याची काय अवस्था झाली आहे तुम्ही ते बघू शकता. हा बघा, ह्याच्यामध्ये ना सगळे तिळगुळ ना तुटून इकडे तिकडे सगळे पडलेले आहेत आणि माझा पहिल्यांदाच मूड इतका ऑफ झालाय की मला आता पुढची तयारीच करू वाटत नाहीये. आणि आता इतका मोठा पोपट झालाय ना. तुम्ही पण असेच दागिने आणलेत आणि तुमच्याकडे पण असंच झालंय का मला नक्की सांगा, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मला. आणि मी कशी तयारी करते ते पण मी तुम्हाला आता थोड्याच वेळात मी सगळे दाखवणार आहे. तर माझ्यासोबत माझा फुल ब्लॉग नक्की बघा. तर आम्हाला ना पूर्व पश्चिम डेकोरेशन करायचं होतं म्हणून आम्ही ना खिडकीमध्ये माझ्याकडे एक ना वॉर्म लाईट होती जी मीशोवरून मी ऑर्डर केलेली ती ना 7च दिवसात खराब झाली आहे. तर मी दोरी सापडत नव्हती म्हणून मी त्या लाईटिंगचा यूज करून ती दोरी म्हणून बांधली आहे आणि वायर असल्यामुळे ते पटकन पॅक पण बसले. थोडंसं त्रास देत होता पण ठीक आहे, मी व्यवस्थित त्याला अरेंज केले. आणि माझ्याकडे एक ना पिंक कलरची पूर्ण प्लेन अशी साडी होती तर मी त्याला ॲज अ पडदा यूज केला आणि त्याच्यानंतर मी हे बलून्स तिथे लावत होते. बलून्स खूप वेळा खाली घसरत होते कारण आम्ही काय प्रॉपर डेकोरेशनवाले नाही आहे. घरामध्ये करायचं आम्हाला एक्सपिरियन्स वगैरे पण काही नव्हतं म्हणून आम्ही जसं जमेल तसं आपलं डेकोरेशन चालू होतं. पिनांनी ना मी साडीला पहिला पॅक करून घेतला आणि नंतर हे बलून्स तिथे लावत होतो पण ते काय बसत नव्हते. खूप सारखे ते बलून सटकत होते त्याच्यामुळे आम्ही ना नंतर डायरेक्ट ते डबल ग्लूवाले टेप असतात ते ग्लूवाल्या टेपने आम्ही सगळे बलून एकमेकांना आधी जॉईन केले आणि मग नंतर ते जे वरती थोडीशी खिडकी दिसते त्या खिडकीमध्ये अटॅच करून ठेवले. आणि मग नुसतं बलूनचं डेकोरेशन चांगलं दिसणार नाही म्हणून आम्ही इथं ना छोटे छोटे पतंग तयार करायला घेतले कारण मी खूप रील्सला वगैरे बघते की पतंगचं डेकोरेशन वगैरे छान दिसतं. तर आम्ही छोटेसे पतंग केले आणि त्याला असे डोळे नाक तोंड असं काढून खूप छान त्याला डेकोर करत होतो. जसं जमल त्या पद्धतीनं आम्ही ना डेकोरेशन करायला स्टार्ट केलेलं. त्याच्या असे वाकडे तिकडे कसे पण डोळे काढतोय आणि खूप जुगाडी काम चाललंय कारण आमच्याकडे काहीच इन्स्ट्रुमेंट्स नाहीये ते आणि प्रॉपर डेकोरेशन वाले तर आम्ही नाहीये त्याच्यामुळे खूप जुगाडाला आमच्याकडे साधी कात्री सापडत नाहीये. आम्ही आता काम चालू केले आता. आणि इथे आमच्या माऊचं काय काम चालू आहे बघा. ती पण आम्हाला हेल्प करत होती का वाढवत होती तेच कळत नव्हतं. फायनली आमचं डेकोरेशन झालंय. मी ना पूर्ण डेकोरेशन केलं आणि खूप सारे फुगे असे बसत नव्हते तर मी सिम्पल डेकोरेशन केले तुम्ही बघू शकता इथे. आणि कारण माऊ पण खूप किरकिर करायला लागले आता तर मी पटकन बोरनान करून घेणार आहे. आणि या माऊसाठी हेअर एक्सटेन्शन मागवलंय म्हणजे मी घेऊन आले येताना. त्याला कसं दिसतंय ॲक्च्युली मला बघायचं आहे ती कशी घालतीये तिला ते कसं दिसतंय आपण ट्राय करूया. ते क्यूट हेअर मी माऊसाठी घेऊन आली आहे आणि मला मी आता घालून बघते. बघू माऊ, अय्यो छोटे छोटे बाल. तर आमची ही डॉल कशी दिसतीये बघ. हाय कर हाय कर हाय. तर मला वाटत हे घालून देईल म्हणून तर ती खूप किरकिर करते ऑलरेडी पहिल्या खूप म्हणजे उठल्यापासून ती लागली किरकिर करायला. रोज नेहमी शांत असते पण आज ती खूप किरकिर करते. माहित नाही आता बोरनान कसं करून देते. डेकोरेशन पण तयार आहे आता. फायनल माझे मिस्टर आवरायचे राहिले ते कसे बसले ते अजून काहीच नाही आवरलेलं आणि थोडाफार पसारा जो पडलाय जो मेकअप करताना आम्ही केलेला आहे तो पसारा आवरायचा. आणि इथं मी बिस्किट्स लावून घेतेय ते डेकोर करतात ते. तर एवढे आम्ही सगळे गुड्डेचे बिस्किट्स आणलेत आणि एक एक करून असे बिस्किट्स आम्ही लावून घेणार आहेत. इथं दीप्ती ना बिस्किट्स लावतीये आणि ही माऊ बघा. माऊ 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 आणि त्यातलं बिस्किट एक एक माऊ खाती आम्हाला करून देत नाहीये. आता मी फायनली वाण आणलंय आणि आरतीचं ताट. तर माऊला ओवाळायला मला आरतीचं ताट करावं लागणार आहे तर मी आरतीचं ताट बनवते आता. आणि मी वाण वगैरे आणलं तर ते ताट मला सजवायचं आहे. आरतीचं ताट ऑलमोस्ट बनवलं याच्यामध्ये बरंच अजून सामान ऍड करणार आहे आणि आता त्याच्यानंतर मी माऊला आहे ना दागिने घालून घेते.
आणि हे त्याचे दागिने जे मागाशी खराब झाले होते ना, त्याने थोडेसे अरेंज केलेत. तुम्ही बघू शकता थोडेसे ग्लू वगैरे वापरून मी छान दागिने अरेंज केलेत आणि आता मी हिला ते वेअर करणार. आणि इथे मी माऊला दागिने घालत होते आणि ते इतके नखरे करत होते, ती मला ना पटकन असे दागिने घालून देत नव्हते आणि तिने दागिने एकही अंगावर ठेवलेला नव्हता, म्हणजे ती घालतच नव्हती. त्यानंतर आम्ही पटकन तयारी करून घेतली, बिस्किट्स वगैरे अरेंज केले. आम्हाला खूप वेळ झाला होता, जमेल तेवढं पटकन आणि लवकर करण्याचा प्रयत्न केला, कारण माऊ खूप रडत होती, किरकिर करत होती. त्याच्यामुळे आम्ही खूप व्यवस्थित आणि जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त वेळेत लवकर आम्हाला उरकायचं होतं. आणि तिने फक्त गळ्यात ती माळ ठेवलेली, कारण ती घालतच नव्हती दागिने. त्याच्यामुळे आम्ही सगळा मूड आमचा ऑलरेडी तिथंच केलेला. नंतर माऊला आम्ही तिथं बसवलं ते चौरंगावरती आणि ती बसत पण होती, तुम्ही बघताय ना. पटकन मग माऊला असं ओवाळून घेतलं. ॲक्च्युली आम्ही दीप्तीच्या घरीच सगळं करणार होतो, पण माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होती की तिचं बोरनन आमच्या घरात करायचं, म्हणून मग आमच्या घरी पटकन डेकोरेशन करून घेतलं. बायकांना वगैरे बोलवलं, ज्या हळदी कुंकवासाठी मी बोलवलं होता त्या पण येतच होत्या आणि ओवाळणी वगैरे चालू झाली. आणि मग फायनल बोरनान घालायची वेळ आली तर मी तर आदल्या दिवशी मी चॉकलेट्स, बिस्किट्स, हे चिरमुरे, बोरं वगैरे जे पण लागतं ते सगळं सामान मी ऑलरेडी डीमार्टमधून घेऊन आले होते आणि फक्त बिस्किट्स राहिले होते ते आम्ही नेक्स्ट डेला घेऊन आलो. आणि इथं मी माऊचं बोरनान घातलं, म्हणजे मी सुरुवात केली तिचे बोरनान घालायला. आणि ती ना ॲक्च्युली तिला थोडीशी अजून टाळू शिल्लक आहे, तर तिला तिथं ते खूप पेन होत होतं. आमच्या पटकन लक्षात नाही आलं आणि मग नंतर ती खूप किरकिर करायला लागली, कारण तिला बोरं ती खूप लागत होती. आम्ही जी चूक केली आहे ती तुम्ही करू नका. तुम्ही तुमच्या बाळाच्या डोक्यावरती टोपी घाला किंवा असा हात ठेवलात तरी चालेल, कारण लहान मुलांचं डोक्याला ते लागण्याची शक्यता असते. 5 बायकांकडून माऊला बोरनान घालून घेतला आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू द्यायला. फायनली आमचं बोरनान कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे आम्ही केलेलं आहे. आणि खूप थकले होते, कारण माऊनी खूप चिडचिडपणा केला आहे की करूनच दिलं ना. ती खूप रडत होती. मला वाटलं की ती खूप एन्जॉय करेल, पण तसं काही नाही झालं. ती खूप रडत होती आणि तेवढा पसारा पडला आहे. आता मी तो सगळा आवरून घेणार आहे. हे सगळं चिरमुरे वगैरे पडलेले तर आवरून घेणार आणि मग जेवणार वगैरे. आणि आजचा दिवस माझा असा मस्तपैकी मी एन्जॉय केला आहे. थोडीशी चिडचिड पण झाली आहे माझी आणि थोडं मला बरं पण वाटलंय की मला काहीतरी करण्याची संधी मिळाली माऊसाठी आणि ते मी आज खूप छानरित्या सेलिब्रेट केलं. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.